नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। पेरणी वगैरे मित्रांनो शेतकऱ्यांनी सर्वांनी केले आणि आता सगळेजण सुरुवातीला पाऊस व्यवस्थित पडत होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी पेरणी वगैरे केली होती आणि बऱ्याच जणांनी जमिनीची फोड म्हणजे उकळ वगैरे काढून पूर्ण केली होती। आणि आता रोपं जशी जशी वाढू लागलेत ना, प्रत्येक शेतकरी आता वाढ बघते पावसाची, कारण पावसाने मित्रांनो पूर्णपणेच पाठ फिरवले। सकाळचं आता वातावरण झालं आहे। मी आहे माझ्या गावीच बापेऱ्यात, लांजा तालुक्यापासून 15 किलोमीटर आतमध्ये आहे। म्हणजे आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहतात त्यांना माहिती आहे मी मुळात कुठला आहे। बघा इकडे पाठीमागे बोर्ड आहे बापेऱ्याचा, रोडवरतीच आहे। आता पाठीमागे पाहू शकता, हे सगळे जे हिरवं दिसतं आहे ना, ते सगळ्या पेरलेल्या मळ्या आहेत। आणि इथले उकल वगैरे काढले, बऱ्याच जणांचे अजून उकल वगैरे काढायचे, कारण पाऊस पडलाच नाही। त्याच्यामुळे अगोदरच्या पावसाने ज्या जमिनी ओल्या झाल्या होत्या ना, त्यानंतर पूर्णपणे सुकून गेल्या। नांगर वगैरे काय लागतच नाही, म्हणजेच आधुनिक पद्धतीने जे उकळ वगैरे करतात ना ट्रॅक्टरच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच लागत नाही, तर पारंपरिक बैलांचं सोडूनच द्या, कारण नांगर लागूच शकत नाही। शिवाय आणि बैलांनाही ते ओझं खूप हेवी जाणार ओढायला। पावसाची सगळेजण वाट बघतायत, भरला आहे। मी तर म्हणतो आज मुसळधार पडला तरी चालेल, पर्याला हाऊर वगैरे काढू दे, पर्याला काय पाणी वगैरे लागलेलं नाही। सकाळच मस्त वातावरण झालं आहे, खरंच सांगतो काय, म्हणजे पाऊस येऊ देच, मी तरी म्हणतो। पूर्ण आज दिवसभर भिजायला म्हणाला तर भिजू शकतो, कारण उन्हामुळे सगळेजण आता कंटाळलेले आहेत, कारण रोपं बऱ्यापैकी वाढू लागले ते बघा, आणि त्यांनाही पाण्याची गरज आहे। आता हे यांच्या जवळच इथे विहीर आहे, म्हणून हे लोक हा पाईप सोडला आहे बघा। पाईपाने पाणी वगैरे सोडत आहेत दाढीत, परंतु जिथे पाण्याचा काही आधारच नाही त्याची दाढी अशाच आहेत। सकाळी एकदम भुशासारखा दऊ पडत असतो, त्याच्यावरती या दाढी वाढल्या आहेत। ह्या ज्या उकळलेल्या मल्या आहेत ना, त्यांचा पूर्ण धुरला उडाला आहे बघा। विनायकराव दुकानात बसलेला आहे। विनय, तुमची उकल झाली ना काढून? बरं आहे, मग तिकडची पण काढलं? विण्याची उकल काढून नका, विण्याची मजा आहे। विनायकराव कुरकुरेवाला जेवढा भरला आहे तेवढा पडला ना तरी बरं होईल। बारीक आता भुसा एकदम पडतोय, फक्त त्याने आता जोर घेतला पाहिजे। पर्याला हाऊर आला तरी चालेल। नाही, सुट्टी घेतली घरी। म्हटलं कामात जाऊन पाऊस नाही, घरी जाऊन तरी म्हटलं पाऊस पडतोय का बघू। घरी आल्यावर तरी येईल म्हटला। पावसाने मित्रांनो चांगलं येईल असं वातावरण केलं होतं, ढग वगैरे भरून आले होते, परंतु काय त्याचं नामोनिशाण नाही। थोडासा बारीकसा भुसा पडला। मी आता काही वेळापूर्वी बोललो ते बघितलात ना। त्याच्यानंतर शाळेतील मुलं वगैरे शाळेत गेली, ST येऊन गेल्याच्यानंतर पूर्ण रोजच्यासारखं कडकडीत ऊन पडायला सुरुवात केली। सगळेजण जवळजवळ हात जोडून विनंतीच करतायत की ये म्हणून, कारण खरी पावसाची गरज आहे, कारण पेरणी वगैरे करून ठेवले। सगळेजण असेच बोलत आहेत की, आणि सगळ्यांना माहीत आहे की पुढे काय होईल ही माहीत नसतानाही केली जाते ती म्हणजेच पेरणी, कारण पाऊस जर पडलाच नाही तर रोपं वरती येतील की नाही याची पण गॅरंटी कमी असते। काही वेळेला भात रुजत पण नसतं। पण आता या उन्हामुळे काय होतं आहे आणि काय, बऱ्याच जणांची उकल वगैरे राहिली काढायची, ती काढल्याच्यानंतर कुठे बेर वगैरे, कारण शेतामध्ये जे रान वगैरे येते त्याच्यामुळे बेर काढली जाते, परंतु आता पाऊस नाही म्हटल्यावरती रान येण्याची शक्यता कमीच आहे।
आता कुठे रोपं जी वाढलीत ना त्यांना फक्त पाण्याचा आधार म्हणजेच कुठे पाणी बिणी असेल तर शिपायचं आता बघायला लागणार आहे. आपल्याही वाड्याकडे पेरलेले आहेत झाड, तिथे थोडंसं पाण्याचा काकांनी पाण्याची टाकी भरलेली आहे. बघू संध्याकाळी पाणी वगैरे शिपायचं काम. सर्व उकळलेले मला आहेत, पूर्ण धुरला उडाला आहे बघा. इथे आपल्या आहेत मळ्या आणि या टाकीतलं पाणी भरून ठेवली होती टाकी. पप्पा तिकडे पाणी सोडत आहेत बघा. थोडं पाणी लागले तर रोपही जरा होतील व्यवस्थित. सध्या तरी कोकणातील शेतकरी आता जिथे पाण्याचा आधार आहे तो प्रत्येकजण पेरलेल्या झाडीमध्ये पाणी सोडायचा प्रयत्न करतोय. इथे शिरी उभी करून ठेवलीत, यांनाही पाणी घालायला लागतं. हा चिपळीचा वेल आहे, उन्हामुळे पूर्ण बावत चाललं आहे बघा. पानं वगैरे कशी झालीत बघा. तर पाणी घालून घालून जर जोर भेटला तर यांनाही पाणी घातल्याच्यानंतर दोडक्याचे वेळ आहेत ते वरती वरती येतील, त्याच्यानंतर जातील मांडवावरती. इथे पाठीमागे आहेत त्यांना पाण्याचा आधार होऊन जाईल, परंतु वरती आहे जे पेरलेलं ते काय आता वरतीच नशिबावरती सोडून चालणार आहे. पडेल त्यातून पाणी मिळेल ते. आणि बऱ्याच जणांनी ना मित्रांनो काजू लागवड वगैरे केली, पाऊस पडेल या आशेवरती. आणि ज्या काजू लावल्या ना त्याही आता काही जणांच्या बावत चालल्यात, म्हणजेच पानं वगैरे ना अशी मरत चाललेत. कारण पाण्याचाच आधार नाही त्या नवीन लावलेल्या लागवडीला, तर ते कसं होणार. त्याला जगायला थोडं काही. बरेच जण सकाळचं पाणी घेऊन आपल्या लावलेल्या काजू वगैरे शिपत आहेत. खतही घालू शकत नाहीत, कारण खतं गरम पडतील, त्याच्यामुळेही मरणाची शक्यता असते. जास्त खत टाकलं खत गरम असतं, त्याच्यामुळे झाडं मरू शकतात. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा काही जण खतं घालतील, परंतु काही जणांनी जो सुरुवातीलाच पाऊस पडला ना पहिला, म्हणजे जेव्हा पेरणी करायच्या काही जणांनी पेरणी वगैरे लवकर केली,
त्याआधी जो पाऊस पडला ना त्या टायमाला खते घालून घेतली होती. परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल मित्रांनो, शेवटला आपण ह्याच मळीत उकल काढत होतो. त्याच्यानंतर ह्या दोन समोरच्या ही एक अर्धी खालची उकल झालेली आहे. ती तिकडची ही रोपं बघा दाढ पेरलेली, आणि तिकडचा एक पट्टा बाकी आहे. म्हणजे तिथे जवळजवळ 8-9 मळे आहेत. आणि ह्या दाढीमध्ये ससा येऊन थोडासा तोंड मारून गेला होता. मध्ये रोपे बघा खाल्लेले आहेत, ती तिथे खाल्लेले आहेत. हा जो मध्ये पट्टा दिसतोय तो. आणि त्यांना घाबरवण्यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता की आपली आई असं बांधून ठेवते जेणेकरून ससा आतमध्ये येत नाही, तो घाबरून जातो. हे बघा चांगलं तोंड मारून गेलं आहे. हे इथे खाल्लेलं आहे, परत हे बघा इथे खाल्लेलं आहे. पाऊस नाही त्याच्यामुळे दाढी रोपं बघा पातळ रुजलेत, नाहीतर एकदम घट्ट रुजायची. या इकडे सुनीलच्या जी मळे आहेत त्यांनी इथे उकल काढलेले आहे. आणि ज्या पुढे पडलेल्या मला दिसत ना, म्हणजेच नांगरणी ज्या मळीमध्ये केलेली नाही ना त्या मळ्यांची आपल्याला नांगरणी करायची आहे. हे बघा सगळीकडे पातळच रुजले, त्यांची पण पातळच रुजले झाड. कारण हे मध्ये जे भात आहे ना ते बघा पावसामुळे ते रुजत आहे. पाऊसच नाही त्याच्यामुळे व्यवस्थित रुजलं नाही ते. या इकडल्या मळ्यांची आपल्याला उकल काढायची आहे. बघू आता पाऊस केव्हा येईल आणि आपण उकल केव्हा काढू. इकडल्या कोपऱ्यात नाचणं टाकलं होतं. तसा प्रत्येक शेतकरी आता वाट बघतोय पावसाची, तसंच शेतीही आता वाट बघते. कारण शेतीही आता ताणलेलं आहे. चातक पक्षी जसा पाऊस पडण्याची वाट बघत असतो, त्याला पावसाही म्हणतात. कारण तो ओरडत असतो पावसा. पावसाच्या मुलं मित्रांनो कामं सगळ्यांची आता खोळंबलेली आहेत. कारण बरेच जण आवरावरी करत असतात. पटापट प्रत्येकाला काळजी असते आपल्या कामांची, म्हणजे लवकर आवरून आपण पुढची कामं सुरळीत करू शकतो. परंतु या पावसामुळे सगळ्यांना आता खोळंबलेले आहेत. आता पाऊस पडल्याच्या नंतरच बाकीची सर्व कामं होतील. म्हणजेच आंबा काजू बागांना जे खत वगैरे घालायचे ते, त्याच्यानंतर ही शेतीची कामं आहेत तीच. हा मित्रांनो व्हिडिओ मी इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून कोणी नवीन सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.